एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा, आज आम्ही रेडी झालेलो आहोत. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आम्ही चाललेलो आहोत आता इथे स्वामी समर्थांच्या मठात संक्रांती सेलिब्रेशन करायला. तर भेटूया आपण तिकडे. हॅलो, तर बघू शकता तुम्ही, आज आम्ही आलेलो संक्रांती सेलिब्रेशन करायला. तर खूप दिवसानंतर मी संक्रांत अशी साजरी केली, जवळजवळ 10 वर्षांनंतर. तर खूप म्हणजे खूप छान वाटलं, कारण खूप वर्षानंतर केलेली संक्रांत याच्या अगोदर केलेलीच नव्हती. तर खूप छान वाटलं. इथे आम्ही आलो आणि बघू शकता तुम्ही आता आम्ही कशी करतो. तर आम्ही इथे स्वामी समर्थांच्या मठात आलेलो. तर मठामध्ये आम्ही आलो, स्वामी समर्थांचं महाराजांचं दर्शन घेतलं. पण तिथे फोटोशूट करणं किंवा व्हिडिओ वगैरे काढणं असं अलाउड नव्हतं. त्यामुळे तिथं काही शूट केलं नाही आणि तिथून बाहेर आलो. त्यानंतर तिथे बाहेर आलो. मग नंतर इथे सगळ्या बायका जमलेल्या होत्या संक्रांत साजरी करण्यासाठी. तर अगोदर इथे सगळ्या देवांचे दर्शन घेतले. इथे पहिलं दत्तगुरूंचं होतं, तर अगोदर इथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग पुढे गणपती होते आणि नंतर मग शंकराची पिंडी होती. तर मग तिथे पण आम्ही दर्शन घेतलं. तिथे आम्ही पाया वगैरे पडलो आणि मग नंतर पुढे संक्रांत सेलिब्रेशन करायला आम्ही सुरुवात केली. तर तिथं सगळ्या बायका जमलेल्या होत्या. तर खूप म्हणजे खूप छान वाटत होतं आणि खूप दिवसानंतर असं सेलिब्रेशन केलं, त्यामुळे खरंच खूप छान भारी वाटलं. तर बघू शकता तुम्ही कसं केलेलं आहे आम्ही पुढे. आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्ही पण असेच करता का, तुमच्याकडे पण अशी संक्रांत असते का. तर बघा, इकडे सगळ्या बायका जमलेल्या होत्या संक्रांत सेलिब्रेट करायला. इथे सगळे एकमेकांना हळदी कुंकू लावत होते, वाण देत होते, तिळगुळ देत होते. खरंच खूप भारी वाटत होतं. तर ही इकडे जी ग्रीन कलरची साडी नेसलेली आहे ती माझी बहीण आहे. तर तिचं पण चाललेलं सेलिब्रेशन. तर इकडे आमच्या ताई आहेत, शेजारच्या ताई आहेत त्या आमच्या, तर ते शेजारी आहेत ते आमचे.
ते पिंक साडी घातली की ते आमच्या ताईंच्या सुनबाई होत्या. तर असं झालं आमचं आजचं संक्रांतीचं सेलिब्रेशन. तर